नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत आणि शहर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रस्त होते. भरधाव दुचाकीस्वारांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. शहरातील या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच अंमलदार यांना स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे करून विना नंबर प्लेट दुचाकी वाहने ताब्यात घेण्याबाबत तसेच चेन स्नॅचिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या व मार्गदर्शन केले होते. दिनांक 26/12/2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे स्वतः तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज कवळी, सौरभ लोंढे, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड हे सकाळी डीजीपी नगर येथे नाकाबंदी करत असताना एका विना क्रमांकाची दुचाकीवर 2 इसम भरधाव येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना अडवी दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता ते अल्पवयीन असल्याचे समोर आले. दिनांक 12/12/2024 रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे झालेल्या चेन स्नॅचिंग मोटरसायकलस्वार यांचे वर्णन हुबेहूब जुळत असल्याने त्यांच्याकडे चेन स्नॅचिंग बाबत विचारपूस केली असता त्यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 12/12/2024 रोजी चेन स्नॅचिंग केले असल्याचे कबूल केले. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे देखील 6 वेळा चेन स्नॅचिंग केले असल्याचे सांगितल्याने त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातून 6,08,400 रुपये किमतीच्या सोन्याची लगड आणि 1,10,000 रुपयांची मोटरसायकल असं 7,18,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे. नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे. त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे. साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत. 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा म्हसरूळ पोलीस स्टेशनचा आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे. त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.